वेदांत बंडगर खून प्रकरणातील पसार संशयित सागर उर्फ नानासो माणिक चौगुले याने त्याच्या पत्नीसह आज विषारी द्रव्य प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केलाय। त्याला तातडीने कवठेमहांकाळ रुग्णालयात दाखल केले। त्यानंतर पुढील उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्याची प्रकृती स्थिर आहे। दरम्यान या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांनी दिली आहे। वेदांत बंडगर याचा गोळी घालून निर्घृण खून करण्यात आला। यानंतर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली। या प्रकरणी मुख्य सूत्रधार निलेश विठोबा गडदे, किरण लोखंडे, विशाल चौगुले, सागर चौगुले आणि अतुल वायदंडे यांच्यावर संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता। पोलिसांनी अतुल वायदंडे याला यापूर्वीच अटक केली होती। त्यानंतर मुख्य सूत्रधार निलेश गडदे याला अटक केली। दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत। यातील संशयित किरण, विशाल आणि सागर हे तिघेही पसार होते। त्यांच्या शोधासाठी एलसीबीची पथके रवाना करण्यात आली आहेत। दरम्यान सागर चौगुले याने त्याच्या पत्नीसह आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती कवठेमहांकाळ पोलिसांना ठाण्यास मिळाली। त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंद केलाय। कवठेमहांकाळमध्ये दोघांवर प्राथमिक उपचार झाले। त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। दोघांची प्रकृती सध्या स्थिर आहे। त्याने जीवन संपवण्याचा प्रयत्न का केला याचा शोध पोलीस घेत आहेत। पसार असणाऱ्या संशयितांच्या या कृत्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे।